मित्रो, आत्ता बोलताना वक्त्यांनी असं सांगितलं की तुकाराम मुंडेसारखं व्हा. माझं मत वेगळं आहे. माझ्यासारखं होऊ नका. कारण या जगामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा युनिक असतो. प्रत्येकाकडून शिका, चांगल्या गोष्टी शिका, पण युनिक स्वतःचं स्थान समाजामध्ये आणि जगामध्ये स्थापन करा. ते जास्त महत्त्वाचं आहे. कुणाला इमिटेट करणं योग्य नाही, एम्युलेट करणं योग्य आहे. आणि इमिटेट आणि एम्युलेशनमध्ये फरक असतो. म्हणून कुणाला काम करत असताना त्याच्या चुका होत असेल तर त्या इमिटेट कधी करायच्या नसतात, किंवा त्याची काम करण्याची शैली, राहण्याची शैली, बोलण्याची शैली ही आपण इमिटेट करायची नसते. कारण तो व्यक्ती हा वेगळा असतो आणि तुमचं स्थान प्रत्येकाचं हे वेगळं आणि युनिक असतं. ते चांगलं करायचं, ॲव्हरेज ठेवायचं, उत्तम करायचं, ते पूर्णपणे आपल्या विचारावरती, आपल्या कर्तृत्वावरती, आपल्या वागण्यावरती आणि आपल्या बोलण्यावरती अवलंबून असतं. म्हणून जगामध्ये तुम्ही युनिक मनुष्य आहात, युनिक प्राणी आहात, युनिक व्यक्तिमत्व आहात. त्याची जडणघडण कशी होईल, ती योग्य दिशेनं कशी जाईल आणि त्याचा परिणाम स्वतःवरती आणि समाजावरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा होईल याचा विचार होणं जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जगातला प्रत्येक क्षण किंवा आत्ताचा क्षण अशा पद्धतीनं जगा की हा तुमचा शेवटचा क्षण आहे. लिव्ह लाईक ॲज इफ दिस इज द लास्ट मोमेंट ऑफ युअर लाईफ, याचा विचार करून जाणं. आपण प्रत्येक गोष्ट आत्ता न जगता एकतर भूतकाळात जगतो किंवा भविष्यकाळात जगतो, आणि तो सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो. कारण भूतकाळामध्ये काय झालं याचा विचार करतो आणि भविष्यात काय होणार आहे याच्यावरती विचार करतो. आणि या दोन्ही गोष्टीची काळजी घेणारा एकच क्षण असतो, तो म्हणजे सध्या. त्याच्याविषयी आपण काहीही करत नाही, तो वाटोळ होतो, वाया जातो. आणि नंतर परत तेच भूतकाळात काय झालं आणि भविष्यकाळात काय होणार याच्यावरती विचार करतो, कृती कमी करतो. म्हणून अशा पद्धतीनं जगा की हा तुमचा शेवटचा क्षण आहे. कारण प्रत्येक नवीन क्षण हा तुम्हाला नवीन जगण्याची संधी देत असतो, नवीन आव्हानं देत असतो, नवीन दिशा आणि दशा पण दाखवत असतो. आणि त्याच्यावरती शिकून, त्याच्यावरती मात करून, त्याच्यातून तयार होऊन आपल्याला समाजाचा अविभाज्य भाग होऊन त्याला एक डिरेक्शन द्यायची, असं त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं असतं. आपली ही जी शक्ती आहे, आजच्या टॉपिकचं नावाचं युवा शक्ती असं आहे. आपण शक्ती म्हणजे नेमकी काय आणि युवा शक्ती म्हणजे काय याचा थोडा विचार करा. ही विचारांची शक्ती आहे, ही कृतीची शक्ती आहे. ती शक्ती कोणत्या दृष्टीनं न्यायची, कोणत्या मार्गाने न्यायची, कोणतं मार्गक्रम करायचं हे तुमच्या विचारावरती अवलंबून असतं. आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्राला एक खूप मोठा दैदिप्यमान इतिहास आहे, संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे नेतृत्व या महाराष्ट्राने दिलं. याच महाराष्ट्रात संतांची भूमी म्हटलं जातं. ज्ञानेश्वर महाराजापासून, ज्ञानेश्वर महाराज संतापासून, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, आपण सर्वांना जे संत म्हणतो त्या संतांची भूमी सुद्धा हीच आहे. याच भूमीमध्ये समाज सुधारक खूप मोठ्या प्रमाणात होऊन गेले. त्यांनी समाज सुधारणा आणण्याचा प्रयत्न केला, तोही महाराष्ट्र हाच आहे. इंग्रजांविरुद्ध लढा देणारे स्वातंत्र्य सैनिक सुद्धा ह्या महाराष्ट्रात झाले. निजामाविरुद्ध लढा देणारे स्वातंत्र्य सैनिक सुद्धा ह्या महाराष्ट्रात तयार झाले. तीच ही भूमी आहे. ही महाराष्ट्र भूमी कर्मवीर भाऊराव पाटलांची पण आहे, ज्यांच्यामुळं गावागावामध्ये शिक्षण संस्था आणि शिक्षण पोहोचलं. आणि त्याच्या भूमीमध्ये आपण आज उच्च शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या गावामध्ये, शहरामध्ये इथं आहोत. मग असा आपल्याला मोठा इतिहास असताना, एवढं चांगली संस्कृती, चांगलं एज्युकेशन, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असताना आपल्या मनामध्ये, आपल्या समाजामध्ये वक्त्यांनी आता सांगितलं की भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, सगळीकडे पसरलेला आहे.
आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार तो शासकीय कार्यालयापासूनच तो कमी होऊ शकतो. माझं उलटं म्हणणं आहे, शासकीय कार्यालय किंवा कोणतंही कार्यालय हे समाजाचं एक प्रतिबिंब असतं. त्याच्यामुळे एखादी चांगली किंवा वाईट घटना जर घडायची असेल ती प्रथमतः समाजात घडायची असते, आणि ती समाजात जर घडायची असेल प्रथमतः ती युवक युवतीमध्ये घडली पाहिजे. समाजामध्ये रेव्होल्युशन जे होतात त्या युवकामधून युवतीमधून जास्त होतात, त्या शक्तीमधून तयार होतात. तर ही शक्ती तुमच्यात जी आहे याचा आपण काय करणार आहोत, याचा वापर करणार आहोत की करणार नाही, करणार असू तर कोणत्या दिशेने करणार आहोत, हा विचार आपल्या मनामध्ये येणं, त्याच्यावरती विचार करणं आणि त्यानुसार कृती करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्ययुगाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चळवळी होत्या. सामाजिक चळवळी विद्यार्थ्यांच्या मार्फत, विद्यार्थी संघटनेच्या मार्फत, राजकीय पक्षांच्या मार्फत, सामाजिक संघटनांच्या मार्फत होत्या. महाराष्ट्रात खूप मोठा इतिहास आहे आता मी सांगितल्याप्रमाणे. मग आजच्या सध्याच्या काळामध्ये तशा प्रकारच्या चळवळी त्या सामाजिक असतील, आर्थिक असतील, सांस्कृतिक असतील किंवा विद्यार्थ्यांमार्फत होणाऱ्या असतील, त्या चळवळी त्या प्रकारे किंवा त्याच्यापेक्षा बेटर पद्धतीने होत आहेत का, हा माझ्यासमोर आज पडलेला प्रश्न. कारण खूप मोठ्या प्रमाणात आज आत्मसंतुष्ट हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कारण आपण टेक्नॉलॉजी आणली, डेव्हलपमेंट विकास झाला, तो लॉपसाइडेड आहे हे मान्य आहे. पण त्या विकासाची फळं काहीपर्यंत पोहोचली, काहीपर्यंत पोहोचली नाही. आणि टेक्नॉलॉजीचा वापर आपण डेव्हलपमेंट करण्यापेक्षा, पॉझिटिव्ह करण्यापेक्षाही त्याचा दुरुपयोग कसा होतो याच्याकडे आपण बघतो. म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी खूप चांगल्या पद्धतीने चालते, पण इथली लायब्ररी किती वेळ चालते हा माझा मोठा प्रश्न आहे. व्हॉट्सअपवरती आपल्याला पाहिजे त्या गोष्टी बोलता येतात. स्वातंत्र्य भेटण्यासाठी खूप कष्ट करावे लागले, पण स्वातंत्र्याचं वापर आज कोणत्या पद्धतीने होतोय, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा डेव्हलपमेंटसाठी किती वापर होतोय आणि फेसबुक आणि व्हॉट्सअपमध्ये वेळ घालवण्यासाठी किती होतोय, मीमे करण्यासाठी किती होतोय, हा विचार करण्याची वेळ तुमच्या वतीने माझ्यावरती आज आलेली आहे. टेक्नॉलॉजी नवीन आली म्हणजे त्याचा सदुपयोगच होईल असं नाही. प्रत्येक गोष्टीला दोन्ही बाजू असतात. म्हणून मनुष्य म्हणून तुम्ही ज्यावेळी जन्माला येता त्यावेळेस तुम्ही चांगलं काम करता का वाईट करता, ॲव्हरेज करता की बेस्ट करता, हे तुमच्यावरती अवलंबून आहे. आणि म्हणून समाजामध्ये तुम्ही समाजाचा अविभाज्य भाग असल्यामुळं आणि आपण सर्वजण अविभाज्य भाग असल्यामुळं सामाजिक दखल घेण्याची खूप गरज असते. कारण आपण बोलताना खूप बोलतो, करप्शन खूप आहे, निश्चित आहे. मग करप्शनचा आपण भाग आहोत का, भ्रष्टाचाराचा आपण भाग आहोत का? मला वाटतं आपल्यापैकी जवळजवळ सगळ्यांनी हे फेस केलं असेल किंवा त्याचा भाग राहिलेला असेल. तिथं नकार देण्याची आपली वृत्ती आहे का हा प्रश्न. मला लायसन्स काढायचं आहे, लायसन्ससाठी मी RTO कडे ॲप्लिकेशन केलं, ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहेत, त्याला 7 दिवस वेळ लागतोय. नाही, माझ्याकडे 7 दिवस नाही, मग मी एजंटला शोधणार, काहीतरी करणार आणि 7 दिवसाचे आजच्या आज कसं भेटेल हे बघणार. आता याला मुळामध्ये भ्रष्टाचार कुणी केला हा म्हणायचा. ॲज अ माणूस म्हणून जो ॲप्लिकंट आहे त्यांनी केला म्हणायचा, एजंट आहे त्यांनी केला म्हणायचा, अधिकारी आहे त्यांनी केला म्हणायचा, भ्रष्टाचार सर्वांनीच केला. पण याच्यामध्ये सहभागी सर्व आहेत. म्हणून आपला खरोखरच आपला भ्रष्टाचार समाजामधून दूर करायचा असेल तो अगोदर स्वतःपासून दूर करा. स्वतः भ्रष्टाचार मुक्त राहण्याचा प्रयत्न करा. अवघड आहे, निश्चित अवघड आहे, पण इम्पॉसिबल नाही आहे. आता भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय? पैसे देणं आणि पैसे घेणं म्हणजे भ्रष्टाचार नाही आहे. त्याची डेफिनेशन, टेक्निकल डेफिनेशन अशी आहे, सांगता येईल की डेव्हिएशन फ्रॉम नॉर्मल कोर्स ऑफ ॲक्शन, म्हणजे ज्याला आपण जो नॉर्मली ॲक्सेप्टेड कोर्स आहे त्याच्यापासून वेगळं काहीतरी करणं फॉर सम गेन्स, मटेरियल गेन्स, ते करणं म्हणजे भ्रष्टाचार. म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलं, फीस दिली, तुम्हाला 5 लेक्चरर्स आहेत, घरून निघाले, लेक्चरच्या ऐवजी बाहेर गेले, भ्रष्टाचार. हा विचार केलाय कधी? नाही. मला वाटलं की लेक्चर चांगलाच नाही आहे, मला नाही जाऊ वाटलं, मी नाही जाणार. याला काय म्हणणार? मग लेक्चर चांगलं जर नाही आहे तर मॅनेजमेंट बोला की मला लेक्चरशिप जे टीचिंग करतायत
ते योग्य प्रकारे शिकवत नाही, ते वेळेवर येत नाहीत, त्यांनी हे टॉपिक कव्हर केले नाहीत किंवा याच्यावरती डिस्कशन केलं नाही, तिथं नाही डिबेट करणार, पण त्याच्यावरती कमेंट मात्र आपण करणार. घरी सांगितलं मी अभ्यास करतो लायब्ररीत, दुसरीकडे गप्पा मारत बसले, भ्रष्टाचार. आणि आपण त्याच्याकडे भ्रष्टाचार म्हणून बघतो का? म्हणूनच सांगतो की आपण रिफॉर्मची सुरुवात आपल्या विचारापासून आणि आपल्या कृतीपासून केली पाहिजे. कारण समाज जो पण सुधारणार नाही तर तोपर्यंत समाजातले विभिन्न अंग, विभिन्न संस्था ह्या सुधारणार नाहीत. काय समाज म्हणजे काय? समाज म्हणजे तुम्ही, आम्ही आणि संस्था, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. जसं अरिस्टॉटल म्हणतात की ह्युमन बिईंग इज अ सोशल ॲनिमल, म्हणजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे. सामाजिक काय? कारण बाकीच्या प्राण्यांना बघितलं तर जो ब्रेन आहे तो तशा प्रकारचा नाही, आपला ब्रेन त्याप्रमाणे काम करतो. आणि याचं ज्वलंत उदाहरणमध्ये आपल्या ज्यावेळेस कोविड आला त्यावेळेस फक्त शासनाने आपल्याला एवढं सांगितलं होतं की क्वारंटाईन करा, घराच्या बाहेर जाऊ नका. तर घराच्या बाहेर न येऊ देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात शासनाला कष्ट करावं लागत होते की उघडा. म्हणजे लिबर्टी काय असतं, समाजभिमुख प्राणी म्हणजे काय असतं हे त्या काळात आपल्याला कळलं. मग त्याच समाजाच्या बाबतीत ज्यावेळेस आपण नॉर्मल झालंय की आपण एकमेकांशी बोलू शकतो, वागू शकतो, इंटरॅक्ट करू शकतो, हे ज्यावेळेस येतो, समाजाच्या बाबतीतले प्रश्न ज्यावेळेस येतात त्यावेळेस मात्र आपण त्याच्यामध्ये सहभागी होतो का? नाही. जसे विचार करा की तुम्ही एक बॉडी आहात, तुमचा हा हात आहे, हात तुमच्या बॉडीपासून जर तोडला तर हाताचा उपयोग राहणार आहे का? नाही राहणार आहे. त्याला आपण काय म्हणा? हँडिकॅप, राईट? समाज आज हँडिकॅप झालेला आहे कारण आपण मनुष्य प्राणी त्या समाजापासून दूर गेलेलो आहोत, म्हणजेच आपण त्या समाजाला हँडिकॅप करत आहोत. मग हे समाजाला हँडिकॅप जे करतोय ते होऊ द्यायचं नसेल तर ते आपल्या विचारातून आणि कृतीतून एक्सप्रेस झालं पाहिजे. आता तुम्ही म्हणा आम्ही समाजाचं काय करू शकतो? समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत. आपण नगर जिल्ह्यातल्या वेगळ्या ठिकाणचे असाल किंवा बाकीच्या जिल्ह्यातले असाल, मोस्टली आपण शेतकरी कुटुंबातून बऱ्यापैकी आलेला असाल किंवा शहरामध्ये असेल तर कोणी नोकरदाराची मुलं असाल. आर्थिक प्रश्न आहेत, सामाजिक प्रश्न आहेत, पोल्युशन आहे, शेतकऱ्यांचे विवंचन आहेत. तर त्यासाठी मी काय करू शकतो? तर ही जी तुमची युवा शक्ती आहे, ही जे पॉवर आहे, ही पॉवर त्याला चेंज करू शकते. ती करण्याची शक्ती आपल्यात आहे. ती शक्ती आयडेंटिफाय करावी लागेल, अगोदर ती ओळखावी लागेल. ती काय ती बघावी लागेल. आपण आत्ताच बांगलादेशचं उदाहरण बघितलं. साधं गणित होतं की त्यांच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस बांगलादेश निर्माण झाला त्यावेळेस जे रिझर्वेशन होतं ते रिझर्वेशन काढून टाका ही त्यांची मागणी होती. योग्य अयोग्य याच्यावरती वेगळा विषय होऊ शकतो. भारतामध्ये रिझर्वेशन वेगळ्या ग्राउंडवरती आहेत, ते सामाजिक न्यायासाठी आहेत. पण समाज आपल्याला जर पुढे द्यायचा असेल तर आपण काय करू शकतो? ही जी युवा शक्ती आहे ती कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीनं पुढे कशी न्यायची हा विचार केला पाहिजे आणि तसे आदर्श आपण घेतले पाहिजेत. महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात असे आदर्श आहेत, पण त्याच्याबद्दल आपण विचारमंथन करतोय का? त्या विचाराने चालतोय का? हा खूप मोठा प्रश्न. जगामध्ये पण आहेत. म्हणजे इलॉन मस्क सारखा माणूस आपण 20 वर्षापूर्वी सर्वसाधारणपणे जर विचार केला असता की आपण हव्यात उडणाऱ्या गाड्या बघितल्या असता का, विचार केला असता मूर्ख समजला असता. किंवा अगदी 2000 पर्यंत मोबाईल नव्हता, त्यावेळेस कम्युनिकेशन कसं व्हायचं? कदाचित त्यावेळेस तुम्ही जन्मलेला नसताल, काही लोक जन्मले असेल. 1980 1990च्या काळातल्या गोष्टी बघा. मीन्स ऑफ कम्युनिकेशन वेगळे होते. टेलिफोन लावण्यासाठी 4-4 5-5 वर्ष ॲप्लिकेशन देऊन वाट बघावं लागायची. आता 5 तासात नाही आला तर तुम्ही दुसऱ्या लगेच कंपनीचं घेऊ शकता. हा फरक झालेला आहे. हे सुद्धा फलित ह्याच भारत सरकारने, ह्याच टेक्नॉलॉजीने, ह्याच महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे. पण त्याचा वापर किती, दुरुपयोग किती, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणून तरुण म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे हा जर आपल्या समोरचा विषय असेल, विशेष करून आजच्या विषयादर्शन बघितलं तर सामाजिक नेतृत्व आपण कसं करू शकतो हे बघितलं पाहिजे. आपल्या घरापासून सुरुवात करा, आपल्या गावापासून सुरुवात करा,
आपल्या मोहल्ल्यापासून सुरुवात करा.